भाऊ छोटा असेल वा मोठा, पण बहिणीसाठी तो पाठिंबा असतो. ज्या बहिणीला भाऊ आहे ना, काय हिम्मत आहे त्या बहिणीकडे कोणाची वाईट नजरेने पाहायची. विनंती असेल माझ्या सगळ्या भगिनीला, गरिबीचे 4 दिवस निघून जातील, पण केवळ 10-5 लाखासाठी भावाच्या इस्टेटीत हिस्सा मागून आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका ग माझ्या बहिणींनो. रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. त्या बाईला माहेरचा भाऊ किती प्रिय असेल. काय प्रेम असतं दादा हो बाईचं माहेरावर. आजही पहा तुम्ही, जातं सासरचं, दळण सासरचं, दळण सासरचं, पीठ सासरचं, ओव्या माहेरच्या, ओव्या माहेरच्या. किती प्रेम असतं बाईचं माहेरावर. सामान्य बाईचं जर एवढं प्रेम असेल तर सती मातेचं किती प्रेम असेल माहेरावर. एखाद्या बाईला फोन यावा भाऊचा, ताई माझं बनत नाही बरं का कामामुळे, यावेळी दिवाळ सणासाठी येऊन जा 2-4 दिवस. ती बाई दुसऱ्या दिवशी सकाळी उठते, पिशवी भरते, 1 लेकरू कडेला 1 लेकरू बोटाला धरते आणि माहेरच्या रस्त्याने पाटीवर जाऊन बसते. बस थांबते, बसमध्ये बसते आणि माहेरच्या रस्त्याने निघते बाई. त्या बाईला असं वाटतं आता कधी एकदा माझं माहेर येते, पाटी यावी, बस थांबावी आणि त्या पाटीवर त्या बाईने खाली उतरावं. पटकन पिशवी हातात घ्यावी, 1 लेकरू कडेवर घ्यावं, 1 लेकरू बोटाला धरावं आणि झपाझप पावलं टाकत बाईने निघावं. 2 किलोमीटरवर फाटा असावा. तो फाट्यावर उतरावं, तिथून गाव आता 2 किलोमीटर असावं. पायीचा रस्ता असावा. झपाझप पावलं टाकत ती बाई चालते. तिला असं वाटतं जणू मला पंख फुटावेत आणि माझ्या माहेरच्या वाड्यात मी जाऊन बसावं. पटा चालत असताना अचानक त्या बाईला पायाला ठेच लागते एका दगडाची. आई ग म्हणून मी वळते खाली बसते. मला इमानदारीने सांगा महिला मंडळ, दगडाची ठेच पायाला लागली तर पायाला लागतं का दगडाला? पायाला. पण किती वेडं प्रेम असतं बाईचं माहेरावर. आता दगड जर माहेरचा असेल, आता बोला, वेदना पायाला होतात का दगडाला? त्यावेळी ती बाई खाली बसते, त्या दगडाला आजारते आणि गोंजारते आणि त्या दगडा पाहून म्हणते, दादा माझी ठेच लागली का रे तुला? मला चालण्याच्या धावपळीमध्ये ना दिसलाच नाहीस रे दादा तू. माझं जेवढं प्रेम माहेरच्या भावावर आहे ना, तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे रे दादा, कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस रे राजा तू. या येड्या बहिणीची ठेस तुला लागली, तुला वेदना झाल्या ना, तर क्षमा कर रे राजा मला, कारण जेवढा प्रेम माझं माहेरावर आहे तेवढंच प्रेम माझं तुझ्यावर आहे, कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस रे राजा तू. बाईचं जर माहेरच्या कुत्र्यावर प्रेम असतं, बाईचं माहेरच्या दगडावर जर एवढं प्रेम असेल, तर त्या बाईचं माहेरावर किती प्रेम असतं रे माझ्या दादा. कोण्याही श्रीमंत भावाने कधी गरीब बहिणीचा अपमान करायचा नाही गड्या. गरीबी आणि श्रीमंती मी सांगेल दुपारची नाही, आभराची सावली. जसे ढगाड वाहत राहतात, ढग वाहत राहतात, गरीबी श्रीमंती निघून जाईल. विनंती असेल माझी दादांनो, श्रीमंत घरचा भाऊ असेल तो गरीब बहिणीला लाज वाटते त्याला, गरीब बहिणीची आपल्या दारात उभं करत नाही, रक्षाबंधनला फोन करत नाही, भाऊबीजला आपल्या बहिणीला फोन करत नाही. श्रीमंत भावाला गरीब बहिणीचा अपमान वाटतो, तिचा फोन आला तरी तो उचलत नाही. 4 चौघात जर ती म्हणत असेल ना, भाऊ आलास का रे दादा तू, बाजूला सरक, 4 माणसात मला बोलू नकोस, लाज वाटते मला तुझ्या गरीबीची. गरीब घरात माझी बहीण. माई बाप कोणी श्रीमंत भावाने कधी गरीब बहिणीचा रागराग करायचा नसतो रे. माई बाप ज्या दिवशी माणसाचा हक्काचा पदर निघून जातो ना, त्या दिवशी बहीणच आपला पदर पुढे करते रे. त्या दिवशी ती बहीण भावाची सुद्धा माई होते आणि त्या दिवशी ती बहीण आपल्या बापाची सुद्धा माई होती. माई बाप संन्याशाची कार्टी म्हणून जगाने त्रास दिला, झोळीत मधुकरी वाढली नाही, अपमान केला, राग आला माझ्या माऊलींना. झोपडीत गेले, ताटीचं दार बंद केलं. ताटीचं दार बंद करून रुसलेल्या माऊलीला सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी
माझी मुक्ताई जर नसती ना तर आज ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने जगाचा उद्धार कधीच झाला नसता गड्या. जर माझ्या माऊलीने माझ्या मुक्ताईने ताटीचे अभंग गायले नसते, माझ्या मुक्ताईने ताटीचे अभंग गायले नसते तर विश्वासाठी ज्ञानेश्वरीचं ताट कधीच उघडं झालं नसतं, कधीच उघडं झालं नसतं. माझी मुक्ताई निवृत्तीनाथाची सुद्धा आई झाली, माझी मुक्ताई माऊलींची आई झाली आणि माझी मुक्ताई सोपान काकाची सुद्धा आई झाली. छोट्या चिमुरड्या मुक्ताईने अशा तळ हातावर भाकरी थापाव्यात, माऊलीने ती तव्यावर टाकावी आणि भाजली भाजली शिजली शिजली म्हणून उड्या माराव्यात आणि कच्च्या भाकरी सगळ्यांनी वाटून वाटून खाव्यात. माझ्या माऊलीने मुक्ताईची वेणी घालावी आणि मुक्ताईने तिन्ही भावंडासाठी त्यांची आई व्हावं. मायबाप ज्यावेळी माणसाची आई जाते ना त्यावेळी बहीण त्या भावाची आई होते आणि ज्या दिवशी घरातला बाप जातो ना त्या दिवशी मोठा भाऊ त्या घरासाठी सगळ्यांचा बाप बनतो, सगळ्याशी प्रेम करतो. कदाचित भाऊ श्रीमंत असेल तर गरीब बहिणीला तो दारात उभं करत नाही, पण बहीण जहागीरदाराची बायको असेल, गुत्तेदाराची बायको असेल आणि आमदार खासदाराची बायको असेल ना, भिकारी भाऊ तिचा दारात येऊ द्या, त्याच्या वाकड्या टोपीकडे पाहत नाही ती, त्याच्या फाटक्या शर्टाकडे पाहत नाही ती, तुटलेल्या चपलेकडे पाहत नाही. सोन्यासारखा भाऊ माझा माझ्या घरी आला, माझ्या दारात येऊन उभा राहिला, कुठं ठेवून कुठं नाही करते. हे बहिणीचं प्रेम असतं रे माझ्या दादांनो, हे बहिणीचं प्रेम असतं भावावर. म्हणून आपले बाईबाप गेल्यानंतर रक्ताचे नाते एकमेकांसाठी फक्त दोनच असतात, भावासाठी बहीण आणि बहिणीसाठी भाऊ. माझी विनंती माझे सगळ्या भावांना, तुमची पोरगी मोठी झाली म्हणून रक्षाबंधनाला आणि दिवाळीच्या सणाला तुमच्या बहिणीला कधी विसरू नका. भले पोरीला 1,500ची साडी घ्या, 400चं पातळ घ्या रे आपल्या बहिणीला, 300ची हलकी साडी घ्या, पण आपल्या बहिणीला बोलवा, बोलवा तिला, विसरू नका. आपल्या आईनंतर रक्तमासाच्या आपण एकमेकाला दोघंच आहेत फक्त. आणि विनंती असेल माझ्या सगळ्या भगिनीला, गरिबीचे 4 दिवस निघून जातील पण केवळ 10-5 लाखासाठी भावाच्या इस्टेटीत हिस्सा मागून आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका ग माझ्या बहिणींनो, रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. आज हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. आज बहीण भाऊ एकमेकांना भेटतात पण कोर्टात भेटतात. पाहतो बहीण आणि भाऊ रक्ताचं नातं किती गोड आहे माईबाप. अरे एकाच कुशीत राहिलो, अरे एका पोटातून आलोत आपण, एक आईचं पोट शेअर केलं आपण. लहानपणी असताना एका ताटात दोघं जेवतात, एकमेकांचं उष्ट पाणी पितात. बहिणीला जर कोणी चॉकलेट दिलं ना लहानपणी, ती पळत पळत घरी येते पहा, ओढणीने दातात धरते, चॉकलेटचे 2 तुकडे करते, एक भावाला देते, एक आपण खाते. लहानपणी शाळेत जाताना बहिणीची सायकल जर पंक्चर झाली ना तर भाऊ स्वतःच्या सायकलवर दोघांचं दप्तर घेतो, दोघं पायी पायी जातात घरी. घरी गेल्याच्या नंतर एका ताटात जेवतात. अरे एकच पाणी प्यायचं होतं आपण उष्ट. भावाचा डबा विसरला ना तर बहीण भावाला डबा द्यायची. छोटा भाऊ असेल आणि कोणी मारलं ना तर बहीण त्याला भांडायला जायची वर्गात. बघा आता माझी दीदी आल्यावर काय रुबाब असतो पा. भाऊ छोटा असेल वा मोठा पण बहिणीसाठी तो पाठिंबा असतो. ज्या बहिणीला भाऊ आहे ना काय हिम्मत आहे त्या बहिणीकडे कोणाची वाईट नजरेने पाहायची. लहान असेल वा मोठा असेल तो सांगतो, ताई असले हाफ बायाचे कपडे घालत जाऊ नकोस बर का, उद्यापासून अशा आपरे पॅन्टी घालायच्या नाहीत, हा अंग भरून ओढणी घ्यायची. का बघत होतास माझ्या ताईकडे. समाजात वावरत असताना भाऊ म्हणजे बहिणीची ढाल असतो. अरे एकच गोधडी पांघरायचो, एकाच अंथरुणात बहीण भाऊ झोपायचे, एक वस्तू असेल तर दोघं वाटून खायचे. जर भावाला मार्क कमी पडले ना त्याला बाप जर मारू लागला तर पोरगी मध्ये जायची आणि भावाचा मार चुकवायची. त्याला शाळेतून यायला ट्युशनला जर त्याने दांडी मारली ना तर बहीण भावाचा मार चुकवायची, खोटं बोलायची. आला होता मला भाऊचा फोन,
बाबा अभ्यास करतोय तू, आणि लग्न झाल्यावर या प्रेमाला काय नजर लागते कुणाची मला कळत नाही गडे. अरे एकमेकाशिवाय राहू शकत नाही, पण ती म्हणती मला अर्धा हिस्सा लागतो, आणि तो म्हणतो तिला दिवाळीला सुद्धा बोलणार नाही मी, दारात पाऊल ठेवायचं नाही माझ्या. काय प्रेमाला नजर लागते मला काही कळत नाही. 10-5 लाखांसाठी आणि 4-5 हजारासाठी रक्ताचे नाते तोडू नका रे माझ्या दादांनी, रक्ताचे नाते तोडू नका.